नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक महाभरती आलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. मी 3 वेळेस महाभरती म्हणण्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 11 नॅशनलाइज बँक आहेत. त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आहेत. त्या 36च्या 36 जिल्ह्यांच्या ब्रँचेस मिळून ज्यावेळेला मी IBPS करिकलची एखादी ॲड पाहतो ती हार्डली 591 जागांची असते. इथे एक बँक ती एका जिल्ह्यामधली DCC बँक ही 687 जागा जी आहेत त्या क्लरिकलच्या काढते. तर त्यामुळं ही जाहिरात खऱ्या अर्थाने एक मोठी जाहिरात जी आहे ती म्हणावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीसाठी असं काही नाही की तुम्ही फक्त अहमदनगरची जिल्हा रहिवासी पाहिजे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातला रहिवासी ह्या एक्झामला अप्लाय करू शकतो. तर आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत ह्या जाहिरातीबद्दलचे डिटेल बघूया. डिटेल 2 पद्धतीनं पाहिजे आहेत. पहिल्या पार्टमध्ये आपल्याला PDF मध्ये जे महत्त्वाचे मुद्दे दिले ते पाहिजेत आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला जे ॲडमध्ये नाही आहे पण एक्स्ट्रा माहिती ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल, सो दॅट आपण अप्लाय केलं पाहिजे नाही केलं पाहिजे ह्याबद्दल माहितीसाठी आपल्याला बघायचं आहे. हे सगळं सुरू असताना आता बघा, एकानंतर एक एवढ्या जाहिराती तुमच्या मध्यवर्ती बँकेच्या आलेल्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदा आपण बघितलं सिंधुदुर्गची आली, त्याच्यानंतर सातारा होती, त्यानंतर रायगड होती, त्यानंतर अहमदनगर आली. मागची पुणे जिल्ह्यामध्येची एक्झाम व्हायची बाकी आहे. सगळ्यांचा सिलेबस सारखा आहे. सगळ्यांच्या सिलेबसमध्ये बँकिंग आणि सहकार आहे. सगळ्यांच्या सिलेबसला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, मराठी, इंग्रजी, गणित आणि बौद्धिक शास्त्रे, बुद्धिमत्ता असते. या पद्धतीनं अशा पद्धतीने हे विषय असणार आहेत. तर त्यामुळं मला असं वाटलं की या सगळ्या एक्झामसाठी, कारण की इथं एक मोठा चंक जो आहे विद्यार्थ्यांचा एक मोठा चंक या एक्झाममध्ये लागणार आहे, तर वाय नॉट त्याच्यासाठी एखादी बॅच असावी. तर त्यासाठी आपण आपल्या संकल्प 247 ॲपवर ही बॅच स्टार्ट केलेली आहे. ह्यामध्ये आपण व्हिडिओ लेक्चर, PDF नोट्स, त्यानंतर 10 फुल अँड मॉक टेस्ट आणि ज्याच्यामध्ये सगळा सिलेबस आला पाहिजे हा सगळा पार्ट आपण विद्यार्थ्यांना 3000 प्लस GST याच्यामध्ये अवेलेबल करून देतोय. त्यासाठी विद्यार्थ्यांनी फक्त ADCC हा कोड वापरायचा आहे, सो दॅट विद्यार्थ्यांना ती बॅच 20% कमी अर्थात 2400 प्लस GST मध्ये उपलब्ध होऊन जाईल. तर हा वाला पार्ट महत्त्वाचा आहे. त्याच्याबद्दलचे डिटेल खाली कुपन कोड आपल्या ज्या टिकर लाईन आहेत त्या टिकर लाईनमध्ये चालू आहेत. काही डाऊट आला तर त्यासाठी संपर्कासाठी नंबरसुद्धा समोर दिसतात बघा तुम्हाला. ह्या 3 पैकी शक्यतो दुसऱ्या नंबरवर पहिल्यांदा कॉल करा, नाही तर मग पहिल्या किंवा तिसऱ्या नंबरला कॉल करा तरी पण चालेल. आपण आता आपल्या जाहिरातीकडे घेऊयात. जाहिरात जी आहे ती कालच आली होती, पण मी मुद्दामून काल थांबलो होतो. रिझन, जाहिरात मोठी होती पण एकदम अशी तिराईत व्यक्तीकडून आलेली जाहिरात आणि वेबसाईटवर नाही आहे. काल रात्री मी 10-11 पर्यंत बघितलं होतं, वेबसाईटवर नव्हती. पण आज त्याचं पेपरमध्ये जाहिरात आली. पेपरमध्ये आलेली जाहिरात ही होती. पेपरमध्ये जाहिरात आली, मग मला लोकमतला आलेली जाहिरात होती. मग म्हणलं आपण आता व्हिडिओ बनवायला आता हरकत नाही आहे. त्यानंतर मग व्हिडिओ बनवायचा आपण ठरवलं. बघा, या पद्धतीनं सरळ सेवा नोकर भरतीची विस्तृत जाहिरात. याच्यामध्ये अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही अहमदनगरची बँक आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो एक महाराष्ट्रातील मोठा जिल्हा, क्षेत्रफळानुसार वन ऑफ द मोठा जिल्हा जो आहे तो म्हणून गणला जातो. याच्यामध्ये 287 शाखा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी बँक आहे ही प्रॉफिट मेकिंग बँक आहे. तर यांच्याकडे आलेल्या जाहिरातीमध्ये 687 एवढ्या पोस्ट आहेत. एक्झाम तुमच्या ॲप्लिकेशनची डेट 13 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत असेल. फक्त 27 सप्टेंबरला लोकांना सवय आहे की एक्झामची वेळ किंवा ॲप्लिकेशनची वेळ ही रात्री 12पर्यंत असायची, पण ह्या ठिकाणी संध्याकाळी 5पर्यंत. त्यामुळे शेवटच्या दिवशी वाट बघायची नाही आहे. 27 सप्टेंबरला तुम्हाला 5 वाजता एंड डेट आहे, पण तुम्ही त्याच्या 4-5 दिवस आधीपर्यंत अप्लाय करून ठेवायचं आहे. एक्झाम, ऑनलाईन एक्झाम कधी होईल त्याबद्दल ते सांगतील आणि DV आणि इंटरव्ह्यू कधी होईल त्याबद्दल पण सांगतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90 मार्काचा तुमचा रिटर्नचा पेपर, 5 मार्काचं तुमचं DV म्हणजे डॉक्युमेंटला मार्क आहेत, तुमच्या शिक्षणाला मार्क आहेत आणि 5 मार्क जे आहेत हे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी आहेत. तर 100 पैकी इंटरव्ह्यूचं वेटेज फक्त 5% आहे. 100 पैकी 5 मार्क अर्थात 5%. त्यानंतर ह्या जागांसाठी कसलंही सामाजिक व समांतर आरक्षण लागू असणार नाही. मागच्या ॲडमध्ये त्यांनी असं आरक्षण घेतलं होतं पण ह्या वेळेला घेतलेलं नाही. इनफॅक्ट DCC बँकांना जे आहे ते एकदम बाध्य नाही त्यांना की तसं आरक्षण त्यांनी दिलं पाहिजे, कारण की अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ही, मला असं वाटतं आरक्षण न घेताच या पद्धतीने देते. पण ADCCनं या मागच्या ॲडला आरक्षण का दिलं होतं, या ॲडला आरक्षण न देता 687 पोस्ट ओपन टू ऑल ह्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत. थोडं अजून पुढे थोडासा व्हिडिओची लेंथ वाढेल, पण सगळ्या गोष्टी मला डिटेलमध्ये सांगायच्या आहेत. क्लरिकलसाठी हा पॅकेज असणार आहे. क्लरिकलचा हा जो पगार असेल हा प्रोबेशन संपल्याच्या नंतर हा 21 ते 22 हजार म्हणजे आताच्या स्केलनं बरं का
पण समजा यांची जॉईनिंग व्हायला एक 6 महिने 8 महिने वर्षभर लागले तर तेव्हा ती वाढेल, कारण की तसं जशा अशा पद्धतीने पगारी वाढत जातात. तर समजा त्याला की वर्ष 1.5 वर्षाने आपण बघितलं तर तो 22 ते 24पर्यंत सुद्धा असू शकतो. पुढे शैक्षणिक पात्रता जी आहेत ते फक्त एनी ग्रॅज्युएट पाहिजे 50% सहित. फक्त ग्रॅज्युएशन होण्याचा दिनांक जो आहे तो 12 सप्टेंबर 2024 किंवा त्याच्या आधीचा पाहिजे. याला कसल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, फक्त ग्रॅज्युएट पास विथ MSCIT. आणि जर का ग्रॅज्युएशन होईपर्यंत ग्रॅज्युएशनला कम्प्युटर विषय असेल तर MSCITची आवश्यकता नाही. ह्या पद्धतीनं आहे. आता त्याने लिहिलं याच्यामध्ये की आम्ही MCOM MBA बँकेच्या कामकाजाचा अनुभव असेल तर आम्ही त्याला एक्स्ट्रा प्राधान्य देऊ. पण कुठून देणार आहे? 100 पैकी इनमीन तुम्ही 5 मार्काचा इंटरव्ह्यू ठेवलेला आहे, त्या 5 मार्कात कुठून त्याला मिळणार आहे? तर हे फक्त देवासाठी लिहिलेलं असतं, ते आपल्यासाठी नसतं, असं पकडून चालायचं पुढे. आता याच्यासाठी एज लिमिट पण 21 ते 40 आहे बरं का. एज लिमिटसुद्धा 21 ते 40 आहे. कम्प्युटर ज्यांचं आधी कम्प्युटर बॅकग्राऊंडचं आहे त्यांना वेगळं MSCITची गरज नाही आहे. फोटो आणि साईन काढताना त्यांनी खूप स्पष्टपणे लिहिले आहेत, तुमचे दोन्ही कान जे आहेत ते स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत त्याच्यानं फोटोमध्ये. त्याच्यानंतर सही करताना पांढऱ्या कागदावर सही करायची, स्वच्छ पांढऱ्या कागदावर सही करायची, रेषा असलेल्या कागदावर नाही. अशा पद्धतीने त्यांनी व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत. किती MB ते एकदा वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन जे आहेत ते ADCCBankNagar.org किंवा नोकर भरतीची वेगळी जाहिरात देते ADCCBankNagar.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला करायचं आहे. ह्या वेबसाईटची आणि PDFची लिंक जी आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, ती एकदा तुम्ही वाचून घ्यायची आहे. तर मला आता ह्या वर्षीसाठी असं वाटायला लागलेलं आहे. आणि अजूनही मी तुम्हाला मागे एक मी तुम्हाला पेपर कटिंग पण शेअर केली बघा, की आता सध्याला सगळ्या सहकारी बँकांना जागा काढा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं ह्या वर्षीच्या म्हणजे मला हा कॉन्फिडन्स यायला लागलेला आहे. तुम्ही जे IBPS मधून अप्लाय करता, महाराष्ट्राच्या मुलांना म्हणतो मी, महाराष्ट्राची मुलं, तुम्ही IBPS क्लर्क, तुम्ही IBPS PO, तुम्ही SBI क्लर्क, तुम्ही SBI PO, ग्रामीण बँक क्लर्क, ग्रामीण बँक PO, तुम्ही एवढे सगळे मिळून जेवढे सिलेक्ट होणार आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त लोक तुम्ही ग्रामीण बँकेमध्ये सिलेक्ट होणार. तो याच्यापेक्षा जास्त लोक तुम्ही या अशा DCC बँकांमध्ये जास्त सिलेक्ट होणार, कारण की जागाच तेवढ्या जास्त प्रत्येकाने मिळून काढलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या मिळून जागा यांच्या 687 म्हणजे 700 यांची म्हणजे अहमदनगर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग आणि याच्या आधी पुणे ह्या मिळून जर आपण बेरीज केली तर ही बेरीज ह्या आत्ता घेतलेल्या मी ग्रामीण बँक, नॅशनलाइज बँक आणि SBIच्या कितीतरी पटीने पुढे निघून जाते. हे असं. पुढे तुमचा जो एक्झामसाठीची फीस आहे ती 749 रुपये आहे इन्क्लुडिंग GST. प्रोबेशन पिरियड हा पहिल्या प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला 15,000 रुपये जे ते प्रति महिना एवढी पगार मिळणार आहे, जी थोडीशी कमी वाटते मला, पण आहे ते आहे. सध्याला नोकरी आवश्यक आहे आणि तुमचं प्रोबेशन पिरियड 1 वर्षासाठी असणार आहे. एक्झाम 100 गुणांची असेल, त्यापैकी टोटल परीक्षा 100 गुणांची, त्यापैकी 90 मार्क जे आहेत ही ऑनलाईन टेस्ट, 5 मार्क डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि 5 मार्काचं जे आहे ते मौखिक मुलाखत ह्याला देणार आहेत, अर्थात इंटरव्ह्यूला देणार आहेत. पुढे कागदपत्र पडताळणी. जर तुम्हाला काही डाऊट असेल पूर्ण प्रोसेसमध्ये चालू असताना तर तुम्हाला 8600-300-270 ह्या नंबरवर किंवा 9226880197 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून साधारणतः माहिती जी ती घ्यायची आहे. ठीक आहे. काही डाऊट आला तर किंवा support@ADCCBankNagar.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायचं आहे. पुढे त्यांनी दिलेल्या त्या पद्धतीनं तुम्हाला आता 90 मार्क रिटर्न टेस्टला, 5 मार्क इंटरव्ह्यूला आणि 5 मार्क डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. ते कसे? ते 5 मार्क डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कसे? जर का तुमचा MCOM, MBA, ME किंवा MSc ॲग्री किंवा इथं दिलेलं आहे MSc ॲग्रीच्या नंतर LLB किंवा LLM ह्याच्यामध्ये 60% मार्क असतील तर 1 गुण एक्स्ट्रा आहे. त्याच्यानंतर त्याने दिलेलं बघा, मला इकडून व्यवस्थित दिसत नाही, इकडून व्यवस्थित दिसतंय. CAIIB, JIIB किंवा DTEL असेल तर 1 मार्क, GDC&A असेल तर 1 मार्क, बँकेतील कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव असेल, कुठेही पतसंस्था, त्यानंतर मल्टीस्टेट पतसंस्था कुठे असेल तर 1 मार्क, अशा पद्धतीने 5 मार्क असणार आहेत. तर तुमचे रिटर्नचे मार्क जे ते बऱ्यापैकी या गोष्टी डिसाईड करणार आहेत. थोडंसं पुढे उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, म्हणजे बाहेरच्या मुलांची एंट्री पूर्णपणे बंद केलेली आहे. त्याच्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेकडे किमान 3 वर्ष सेवा करण्याबाबत म्हणजे 3 वर्षाचा बॉन्ड असणार आहे. बॉन्डची अमाऊंट किती? तर 3 मिनिस्कूल कमी असते ती, पण 3 वर्षाचा मिनिमम तुम्ही थांबलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण जर का तुम्हाला उद्या समजा IBPS क्लर्क, IBPS PO, IBPS SO काही मिळालं समजा, तर मिळाल्याच्यानंतर सोडणं ते काही तेवढं
वावगं ठरणार नाही, ते तुम्ही सोडू शकता. चला थोडंसं पुढे या. जाहिरातीबद्दल झालं. आता आपण इकडे येऊयात. इकडे आपण बघूयात सध्याला महाराष्ट्रातील 11 राष्ट्रीयकृत बँकांच्या IBPS क्लर्कपेक्षाही ही मोठी जाहिरात आहे, 101%. इनफॅक्ट मी सगळ्या आता जेवढं काही 4-5 जिल्ह्यांच्या जाहिराती आल्या आहेत, मी त्या सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती ॲड केल्या. तर ह्या जाहिराती IBPS क्लर्क, IBPS PO, IBPS SO, SBI क्लर्क, SBI PO, त्यानंतर ह्या सगळ्यांच्या महाराष्ट्रातून पास होणाऱ्या मुलांपेक्षा जास्त मुलं इकडं लागतात की काय अशी परिस्थिती या 5 DCC बँकांमध्ये. पुढे परीक्षा ट्रान्सपरंट पद्धतीने होईल का? कारण मला माहिती आहे सगळ्यात जास्त कमेंट जे आहेत ते खाली ह्याच मुद्द्यावर असणार आहेत. पण माझं एक लक्षात घ्या, तुम्ही पाहिलं असेल काही दिवसांआधी ज्या वेळेला याची ॲड होती, महाडिस्कॉमची ॲड होती. महाडिस्कॉमची ॲड आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपला एक विद्यार्थी होता प्रवीण राठोड, जो आधी महाडिस्कॉमच्या एक्झामला पास झाला होता, पण नंतर तो अहमदनगर जिल्हा मध्यवर्तीत काम करतो मी सांगितलं होतं. तो व्हिडिओ टाकून मला अंदाजे 6 महिने झाले असतील. ज्या वेळेला ती ॲड आली होती त्यावेळेला मी एक काम करतो, वाटल्यास या रविवारी पण त्याला बोलवतो आणि एक इंटरव्ह्यू टाईपमध्ये घेऊन टाकतो आणि तो लाईव्ह किंवा रेकॉर्डेड जर जमेल तसं घेऊन टाकतो, सो दॅट तुमचे पण डाऊट क्लिअर होतील. मी प्रवीण राठोडला, तो खूप जवळचा आहे, तो आपल्या इनफॅक्ट ह्याच्यासहित त्यांचं स्वतःचं स्टुडिओ असल्यामुळं आपलं जितकं काही व्हिडिओ शूटचं काम आहे इन्स्टिट्यूटचं, हे सगळं त्याच्याकडे असतं. हे असल्याच्यानंतर एवढं साधारणतः 7-8-9 वर्षापासून ओळखीचं आहे. सोबत तो त्याचे बॅचमेट हे सगळेजण संकल्पचे स्टुडंट राहिलेले आहेत, जे सध्या वेगवेगळ्या बँकांमध्ये आहेत. त्याच्यानंतर त्याला किती आपण शर्ट पकडून विचारलं, सांग तू पैसे दिले होते का, सांग दिले होते का, त्यानं नाही हे सांगितलं. आज बँकेमध्ये तो एवढ्या वर्षापासून काम करतोय, त्याला विचारलं तुझ्या ओळखीमध्ये जे जे विद्यार्थी बाकी मुलं आले ह्यांच्यापैकी तुला असं कोणी दिसले का? त्याचं म्हणणं आहे साफ सर तसं कुणीही दिसलं नाही. आता या गोष्टी चर्चा काय होतात, कसं होतं त्याच्याबद्दल मला माहीत नाही, पण एवढं नक्की आहे की मागच्या अहमदनगर DCC बँकांमध्ये आपले 10-12 मुलं लागलेले आहेत, ज्यांनी एक छदामही कुणाला दिलेला नाही. ठीक, चला थोडंसं पुढे या. आता अहमदनगर, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, पुणे ह्या सगळ्या बँकांची तयारी तुमची या एकाच बॅचच्या माध्यमातून होऊन जाईल. आता त्यामुळं जेही मुलं सध्या तयारी करतात IBPS एक्झामची, दादा तुम्ही लोकांनी वेगळं काहीच नाही करायचं, तुम्ही फक्त फॉर्म भरून विसरून जायचं. तुम्ही आपापली IBPSची तयारी चालू ठेवायची. ज्याही वेळेला ह्यापैकी कोणत्याही बँकांचं हॉल तिकीट येईल, हॉल तिकीट आल्याच्यानंतर एक 30 तासाचा आपलं लेक्चर असेल कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था. माहिती तंत्रज्ञान आणि संगणकचं एक 30 तासाचं असेल, ते तुम्ही कम्प्युटरच्या निमित्तानं करतातच. त्यामुळं कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था एक 30 तासाचे लेक्चर असतील जे ह्या बॅचमध्ये असतील. सोबत तुमचे सहकार आणि बँकिंगचे असतील, त्यापैकी बँकिंग तुम्हाला वाटलं तर करा, पण सहकार कंपल्सरी करा. तो एक 20-30 तासाचा पार्ट असेल. एवढा पार्ट एक्स्ट्रा करायचा. बाकी तुमची IBPSची तयारी जशी चालू आहे त्याच्यामध्ये कवडीचाही फरक पडू देऊ नका. मंथली सेशनमध्ये मी जेही तुम्हाला टार्गेट, जेही स्टडी प्लॅन दिलेला आहे तो आहे तसा चालू द्या, त्याच्यामध्ये कसलाही बदल नको, फक्त अप्लाय करून शांत बसा. त्यातल्या त्यात अहमदनगर जे आहे आता सध्याचं अहिल्यानगर जे आहे हे बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या सेंट्रलने थोडंसं डाव्या साईडला जास्त पडतं, पण कनेक्टिव्हिटी अहमदनगरची चांगली आहे. अहमदनगरमधून तुम्ही पाहिलं असेल मुंबईपासून ते नागपूरपर्यंतचा कंप्लीट हा जो समृद्धी महामार्ग गेलेला आहे, तर तो आपण बघितलं तर पूर्व पश्चिम कनेक्टेड आहे. वरतून सुरतपासून एक हायवे तो खाली चेन्नईला चाललेला आहे, तो नाशिक, नगर, सोलापूर म्हणून चाललेला आहे. तर अहमदनगर तसं पाहायला गेलं तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या दिशेने कनेक्टेड आहे, सगळ्या दिशेने कनेक्टेड. त्यामुळं इतर जिल्ह्याच्या मुलांमध्ये जर का किंतु परंतु येत असेल, माझं म्हणणं होतं पहिलं अप्लाय तर करा, सिलेक्शन होऊ द्या, तेव्हा वाटलं जॉईन करा, नाही तर मग दुसरा जॉब करा. तर त्यामुळं असं आताच पहिल्यांदा पूर्वग्रह दूषित जे ते करून ठेवू नका. ठीक, चला थोडंसं पुढे या. आणि त्यातल्या त्यात कसं आहे, ह्या DCC बँकांमधलं काम हा खूप रिलॅक्स असतं. तुम्ही तिथं थांबून इतर एक्झामची सहज तयारी करू शकतात. पुढे IBPS बँक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी आता सांगितलं सहकार आणि बँकिंग, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्यासाठी ज्या वेळेला नोटिफिकेशन येईल, आता सध्याला तुम्ही तुमच्या हिशोबाने बाकी तयारी चालू ठेवा, पण त्यावेळेला आपल्या बॅचमध्ये हा सगळा पार्ट तुम्हाला इनेव मिळणार आहे, तर त्यावेळेला तेवढा पार्ट एक्स्ट्रा करायचा, बाकी आपापला अभ्यास जे ते चालू ठेवायचं. ह्या एक्झामसाठी कुठलंही आरक्षण नाही, मागच्या जाहिरातीमध्ये आरक्षण होतं. थोडं पुढे क्लर्कचा पगार प्रोबेशन नंतर किती होईल मी विचारलं, मग मला एका जणाने एक कॅल्क्युलेशन पाठवलं जे मला कवडीचं पण नाही कळलं. 228% ऑफ 6,666 हे टाकलं 1598, फिक्स DA 1250,
प्लस 228 काय टाकलं काय माहिती, पुढचं इन्क्रीमेंट झाल्यावर टाकलं असेल 16,676, पुन्हा 8.5% एच आर आहे 1417 होतं, मग पुन्हा प्लस केलं कन्व्हिनियन्स अलाउन्स 1800, मग मेडिकल अलाउन्स 976. तर आताच्या हिशोबानं ऑलमोस्ट 21,000 ग्रॉस आहे, 21,000 ग्रॉस आहे इन अँड 18-19च्या आसपास. हा प्रोबेशन नंतर पडतो, पण याच्यामध्ये रिव्हिजन जे आहेत ते कंटिन्युअस बेसिस राहून जातं. त्यांचं म्हणणं आहे की तुमचं जॉईनिंग होईपर्यंत हे जे ग्रॉस आहे हे 22 ते 24च्या आसपास जाऊ शकतं. ह्या बँकेच्या 287 शाखा आहेत आणि प्रॉफिट मेकिंग बँक आहे. त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये नेहमी मी चर्चा किंवा बाकी काही गोष्टी पेपरमध्ये ऐकतो की चान्सेस ऑफ 1 स्टेट 1 DCC बँक. तुम्हाला माहिती आहे DCC बँकेचा एक कस्टमर हा सोसायट्या पण असतात, की कधी कधी बँका ज्या आहेत DCC बँका ज्या आहेत त्या डायरेक्ट कस्टमरपर्यंत न जाता सोसायट्यांपर्यंत वित्त कर्ज पुरवठा करतात, सोसायट्या पुढे वित्त पुरवठा पुढे करतात. तर अशा वेळेला गव्हर्नमेंट जे ते एका साईडनं त्यांच्यासाठी एक सिंगल सॉफ्टवेअर असावं. तुम्ही बघा वेगवेगळ्या नॅशनलाइज बँका कोणत्या बेसिसवर मर्ज झाल्या, सॉफ्टवेअरच्या बेसिसवर झाल्या. ज्यांचं फिनेकल होतं त्या बँका एकीकडे गेल्या, हे फिनेकल इन्फोसिस सॉफ्टवेअर. ज्या बँकांकडे बँक लिंक्स होतं त्या बँका TCS सॉफ्टवेअर आहे त्या एकीकडे गेल्या. तर बिलकुल अशा पद्धतीने एक सॉफ्टवेअरचं काम जे ते सोसायटीच्या माध्यमातून चालू आहे. उद्या चालून तुम्ही बघू पण शकता काय सांगता येतं. सध्याला त्याच्याबद्दलची कसलीही चर्चा नाही. 1 स्टेट आणि 1 DCC जर असं झालं तर तुम्हाला इंटर डिस्ट्रिक्ट तुमचं जे मुवमेंट आहे ते इंटर डिस्ट्रिक्ट मुवमेंटसुद्धा पॉसिबल होऊ शकते. पण सध्याला तुर्तास अशी कोणतीही चर्चा नाही. पण पेपरमध्ये याच्याबद्दल जे ते नेहमी RBI कडून काही ना काही न्यूज जे ती येत असते. पुढे एक्सपिरियन्स हा कुठे कुठे चालेल, ह्याचा ऑफिसरचा जो एक्सपिरियन्स आहे तो स्केल 2ला चालतो आणि ॲज सच बँकांची साईज छोटी असल्यामुळं रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लर्क अँड जिओ असं काहीच नाही आहे. आता जिथे प्रवीण राठोड ज्याच्याबद्दल आता मी बोललो तो जॉईंट आहे, तो आहे ज्युनियर ऑफिसर आणि त्यांचे ब्रँच मॅनेजर आहेत क्लर्क. तर असं बायफर्गेशन एक्झॅक्ट करता येत नाही. तर त्यामुळे तुम्हाला जसं जेही काम हाता लागलं त्या हिशोबानं एकदम जे प्रायव्हेट बँकांमध्ये पाहतो की आपण की एकदम डिमार्केशन असतं, तुमचं काम हे तर हेच, तुमचं काम हे तर हेच, अशा पद्धतीने डिमार्केशन कामामध्ये नसतं. फक्त आपण आता एक ह्या विकेंडपर्यंत किंवा रविवारपर्यंत एक जे सेशन आहे ते प्रवीण राठोडसोबत आपण चर्चेचं सेशन ठेवूयात, सो दॅट तुमचे जेही डाऊट्स असतील ते डाऊट्स ते विचारू शकता. पण माझं असं म्हणणं होतं तुमचं ॲस्पिरेशन मोठ्या जॉबचं आहे, येस मोठ्या जॉबचं आहे, असलंच पाहिजे. पण हे सगळं होत असताना समजा मधल्या काळामध्ये निकाल येत नसेल आणि आपण जे ते थोडंसं, आणि त्यातल्या प्रवीण हा संभाजीनगरचा आहे पण जॉब ADCCमध्ये, तो असं वाटू देऊ नका की याच्यामध्ये काही एक्स्ट्रा फेवर हे अहमदनगर जिल्ह्यामधल्या रहिवासीला मिळणार आहे का. तसं कोणतंही फेवर अहमदनगरच्या एक्स्ट्रा मुलांना जे ते मिळणार नाही. पण होतं कसं, मुलं शेवटी सिलेक्शन झालं म्हणतात सर माझं पण सिलेक्शन झालं आणि आम्ही 10 जण होतो सर, 10मधले 6 जण आणि 7 जण तर अहमदनगरचे आहेत आणि नेमकं 3 आणि 4च बाहेरचे, असं कसं काय? अरे अहमदनगरचे होते त्या मुलांनी जास्त अप्लाय केलं. बाहेरच्याही मुलांनी ॲप्लिकेशनची संख्या वाढवा, ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसेल की अशा वेळेला तुम्हाला सिलेक्शनला तो वाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं तुम्ही मराठवाड्यातले आहात, तुम्ही विदर्भातले आहात, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आहात किंवा तुम्ही कोकणातले आहात, जर का तुम्हाला जॉबची खूप जास्त आवश्यकता आहे तर तुम्ही इरेस्पेक्टिव्ह ऑफ जिल्हा तुम्ही जे ते अप्लाय केलं पाहिजे. आणि जर का तिथे कसलीही मदत बॅचसाठी लागली आणि असं वाटतंय की मला सध्याचा जो अभ्यास आहे IBPSचा तो खूप हेवी होतोय आणि तिथून माझ्या सिलेक्शनचे चान्सेस खूप कमी होत आहेत, तर तुम्ही हळूहळू ह्या सिलेबसवर येऊ शकता, ज्यामध्ये बँकिंग आणि सहकार तुम्हाला जो एक्स्ट्रा पार्ट आहे तिथपासून मी पटापट जे ते स्टार्ट करतो. ही बॅच सध्याला मी लाईव्ह करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मराठीचे लेक्चर ऑलरेडी टाकून दिलेले आहेत, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान ऑलरेडी टाकलेले आहेत. इतर जे लेक्चर आहेत ते मी 23 सप्टेंबरपासून टाकून 23 सप्टेंबरला आपल्या क्वांट रिझनिंगच्या लाईव्ह लेक्चरपासून आपली जी बॅच आहे ती स्टार्ट होईल. ॲक्च्युअलमध्ये कसं आहे की इतर एक्झाम जर तुम्ही बघितलं, मी थोडंसं घाई काय करत नाही आहे, मी म्हणतोय DCC बँकेची एक्झाम आहे त्याला वेळ लागतो, त्यामुळं अचानक कसली घाई नको, आपण हळूच मुलांना 1 टाईम ॲट अ टाईम येऊ द्यात. आल्याच्यानंतर आपण बऱ्यापैकी या गोष्टीच्या ज्या आहेत त्या स्टार्ट करून देऊयात. 23 सप्टेंबरपासून स्टार्ट होईल. पण तुम्ही आताही घेऊन लगेचच्या लगेच त्याच्यामध्ये मराठीसारखा विषय आहे, त्यात इंग्रजीसारखा विषय मी टाकून दिलेला आहे पहिल्यांदा, त्यानंतर त्याच्यामध्ये संगणकसारखा विषय टाकलेला आहे. फटाफट बाकी लेक्चर्स पण टाकून त्याचे हे रेकॉर्डेड झाले आणि लाईव्हमध्ये तुमचं क्वांट आहे, रिझनिंग आहे, कारण त्यामध्ये डाऊट येतात, तर त्यामुळे तो वाला पार्ट लाईव्हमध्ये आपण रोजच्या रोज आपली बॅच जी ते 23 सप्टेंबरपासून स्टार्ट होते. खाली दिलेले जे डिटेल आहेत त्या डिटेलवर तुम्हाला काही डाऊट असतील तर माहिती घ्या आणि सोबत अजूनही तुमचे काही डाऊट असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली पण पोस्ट करा
आणि त्याच्यानंतर वन ऑन वन विचारायचे असतील तर वन ऑन वन डाऊट जे आहेत ते आपण सॅटर्डे किंवा संडेच्या दिवशी प्रवीण राठोडसोबत जे सेशन ठेवणार आहेत त्या माध्यमातून आपल्याला तुमचे जास्तीत जास्त डाऊट जे आहेत ते सॉल्व्ह करता येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.